Hello students, welcome to the e-learning platform of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology Kolhapur from Electronics and Telecommunication Department. I am Disha Ved. We are going to discuss the subject Embedded Systems. Unit outcomes means after watching this video, you will be able to enlist or to recognize the characteristics of embedded system. First characteristic of embedded system is processor power. In the processor power, selection of the processor is based on the amount of processing power to get the job done and the register width required. प्रोसेसरची जी पॉवर असते त्याची रिक्वायरमेंट आपण कशावरून ठरवू शकतो तर जे रेजिस्टरची रिक्वायरमेंट आहे म्हणजेच थोडक्यात मेमरीची रिक्वायरमेंट आहे ती आणि अमाऊंट ऑफ प्रोसेसिंग पॉवर आपल्याला जी लागणार आहे. सपोज स्लो प्रोसेसिंग असेल तर त्याला पॉवर इतकी नाही लागत, पण तेच तुम्ही मल्टीटास्किंग करत असणार आहे तर मल्टीटास्किंग करत असताना तुमची अमाऊंट ऑफ पॉवर जी आहे ती प्रत्येक टास्कला थोडीफार डिवाइड होते. त्यामुळे प्रोसेसर पॉवर तिथे काय होते डिवाइड होत असल्यामुळे तशा कॅपेबिलिटीचा प्रोसेसर तुम्हाला चूज करावा लागतो. 8 bit, 16 bit, 32 bit or 64 bit microcontrollers are provided. Processing power is different for different microcontrollers. Very powerful DSPs. DSP म्हणजे digital signal processors are available for video and audio signals. तुम्ही जेव्हा पण मायक्रोकंट्रोलर किंवा मायक्रोप्रोसेसर यूज करणार आहात, इट इज नॉट मॅन्डेटरी दॅट ऑलवेज यू आर गोइंग टू यूज द डिजिटल सिग्नल्स. ओके, तुम्हाला ॲनालॉग सिग्नलशी पण मॅन्युप्युलेशन करायचं असेल किंवा त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग करायचं असेल तर ऑलवेज यू हॅव टू सिलेक्ट द प्रोसेसर विच इज कॅपेबल ऑफ डीलिंग विथ ऑडिओ सिग्नल्स ॲज वेल. ओके, सो तशा प्रकारचे DSPसुद्धा अवेलेबल आहेत. Next is memory. Embedded memory is any non-standalone memory. It is an integrated on-chip memory that supports the logic core to accomplish intended functions. High performance embedded memory is a key component in VLSI because of its high speed and wide bus width capability, which eliminates inter-chip communication. ओके, म्हणजे मेमरीची जी काय रिक्वायरमेंट असणार आहे ती प्रत्येक प्रकारच्या एम्बेडेड सिस्टीममध्ये तुम्हाला मेमरी ही लागणारच आहे. भले ती स्टँडअलोन सिस्टीम असू देत, नेटवर्क सिस्टीम असू देत किंवा कुठल्याही टाईपची एम्बेडेड सिस्टीम आपण बघितलेली आहे मागच्या व्हिडिओजमध्ये. कुठल्याही टाईपच्या मेमरीज आपल्याला लागणार आहेत इन एम्बेडेड सिस्टीम्स. सो इथे टाईप्स ऑफ मेमरीज पण एनलिस्ट केलेले आहेत बघा. मेमरी, रॅम, हायब्रिड अँड रॉम. अंडर DRAM, SRAM, NVRAM, फ्लॅश, EEPROM, EPROM, PROM आणि मास्क. आपण ह्या सगळ्या मेमरी स्टडी केलेल्या आहेत. तर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये जेव्हा मेमरीचा पॉईंट येतो त्यावेळी काय तर तुमची जी काय रॅम मेमरी असेल किंवा तुमची रॉम मेमरी म्हणजे कुठली जिथं आपण प्रोग्राम स्टोअर करतो, तर अशा टाईपच्या ज्या काही मेमरीज आहेत त्याची व्यवस्थित रिक्वायरमेंट आपण ज्यावेळी आपण डिझाईन स्टडी करणार आहे त्याचवेळी आपल्याला मेमरीची रिक्वायरमेंट समजणं गरजेचं आहे. जर तुम्ही अननेसेसरीली जास्त अमाऊंट ऑफ मेमरी सिलेक्ट केली तर तिथे कॉस्ट जास्त जाण्याची शक्यता असते. आणि सपोज आपल्याला वाटलं की एवढी मेमरी बास होईल, सपोज 2 KB मेमरी इज इनफ, आणि तुमचं जर जे काही डिझाईन आहे त्याचा फ्लो आफ्टर प्रोग्रॅमिंग सपोज 4 KB गेला तर मेमरीजची रिक्वायरमेंट त्यावेळी जास्त भासू लागते. त्यामुळं डिझाईनमध्ये अजून हर्डल्स यायची शक्यता असते. त्यामुळे मेमरी रिक्वायरमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. नेक्स्ट, ऑपरेटिंग सिस्टीम. An embedded operating system's main job is to run the code that allows the device to do its job. The embedded OS, that is operating system, also makes the device's hardware accessible to the software that is running on the top of OS. An embedded system is a computer that supports a machine. आपण सुरुवातीला बघितलेलं आहे एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय, द कॉम्बिनेशन ऑफ सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. नुसतं हार्डवेअर घेऊन आपलं डिझायर्ड आउटपुट आपल्याला मिळू शकणार आहे का, नाही. और नुसतं सॉफ्टवेअर घेऊन मिळू शकणार आहे का, नाही. तर ऑपरेटिंग सिस्टीम असणं गरजेचं आहे. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय तर अशी सिस्टीम जी माझ्या हार्डवेअरला अलाव करते टू रन इट्स सॉफ्टवेअर. Reliability.
In embedded systems development safety, the reliability are important quality characteristics. It is thus required to determine the reliability and safety of a complete system including hardware and software. It is reasonable to analyze particular failures that may cause, for example, safety critical situations. रिलायबिलिटी म्हणजे काय? कुठलीही सिस्टीम किती रिलायबल आहे, किंवा सपोज आता सिस्टीम मला एक डिझाईन करायची आहे, ती सिस्टीम जर मी जास्त हेवी वेट असणारी डिझाईन केली तर इट इज नॉट रिलायबल, किंवा ती घेऊन जाण्यासाठी फ्लेक्झिबल नाही आहे. तर अशा प्रकारची रिलायबिलिटी तुमच्या सिस्टीममध्ये असणं गरजेचं आहे. युनिट कॉस्ट द मॅन्डेटरी cost of the manufacturing each copy of the system excluding NRE cost. NRE cost म्हणजे नॉन रिकरिंग इंजिनिअरिंग कॉस्ट असती, आणि युनिट कॉस्ट म्हणजे तुमच्या एम्बेडेड सिस्टीमच्या एका प्रोडक्टसाठी लागणारी कॉस्ट. द वन टाइम cost of designing the system. NRE cost, non-recurring engineering, that is NRE cost, refers to the one-time cost to research, design, develop and test a new product or product's enhancement. It is a form of fixed cost in economics terms. Once a system is designed, any number of units can be manufactured without increasing NRE cost. म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही डिझाईन करणार आहात तुमची सिस्टीम, तर त्याच्या डिझायनिंगसाठी, रिसर्चसाठी, डेव्हलपमेंटसाठी आणि टेस्टिंगसाठी न्यू प्रोडक्टच्या लागणारी जी कॉस्ट आहे त्याला NRE कॉस्ट म्हणतात. त्यानंतर तुम्ही हवे तेवढे त्याचे प्रोडक्ट्स घेऊ शकता विदाउट इन्क्रीजिंग युअर NRE कॉस्ट. नेक्स्ट, साईज. फिजिकल स्पेस रिक्वायर्ड फॉर द सिस्टीम, ऑफन मेजर्ड इन बाइट्स फॉर सॉफ्टवेअर अँड गेट्स और ट्रान्झिस्टर्स फॉर हार्डवेअर. फिजिकल सिस्टीम, सपोज आपण मोठी सिस्टीम डिझाईन केली तर त्याला लागणारी जी काय स्पेस आहे त्यालाच काय म्हणणार आहे, साईज, इन टर्म्स ऑफ फिजिकल रिक्वायरमेंट. नेक्स्ट, ऑफन मेजर इन बाईट्स. जर तुम्ही सॉफ्टवेअरच्या दृष्टिकोनातून बघत असाल तर त्याला बाईट्स ह्या साईजने आपण मेजर करणार आहे, आणि जर ट्रान्झिस्टर आणि गेट्समध्ये जर आपण बघणार असो तर हार्डवेअरच्या टर्म्समध्ये आपण त्याला डिफाईन करणार आहे. नेक्स्ट इज परफॉर्मन्स, द एक्झिक्युशन टाईम और थ्रूपुट ऑफ द सिस्टीम. ऑलवेज तुमच्या एम्बेडेड सिस्टीमचं आउटपुट और थ्रूपुट हे तुमच्या डिझायर्ड गोष्टीवर असलं पाहिजे. जर त्याचं एक्झिक्युशन किंवा थ्रूपुट ते त्या तुम्हाला हव्या असणाऱ्या ॲस्पेक्टवरती नसेल तर त्या एम्बेडेड सिस्टीमची इफिशियन्सी कमी होते. नेक्स्ट इज पॉवर, द अमाऊंट ऑफ पॉवर कन्झ्युम्ड बाय द सिस्टीम विच डिटरमाइन्स द लाईफ टाईम of battery or the cooling requirements of IC, since more power means the more heat. जी काय आपण पॉवर सप्लाय सिस्टीम प्रोव्हाइड करणार आहे आपल्या एम्बेडेड सिस्टीमला, दॅट इज नथिंग बट ऑफ पॉवर. कुठल्याही एम्बेडेड सिस्टीमला रन होण्यासाठी पॉवर गरजेची आहे. द अमाऊंट ऑफ पॉवर कन्झ्युम्ड बाय द सिस्टीम, जर मल्टीटास्किंग असेल तर त्याला जास्त पॉवर लागेल, जर सिंगल और हँडहेल्ड डिव्हाइसेस असतील तर त्याला पॉवर कमी लागेल. पॉवर जी काय कन्झ्युम होणार आहे त्यावरूनच त्याची लाईफ टाईम, बॅटरीची लाईफ टाईम. जर पॉवर कमी असेल म्हणजेच हीटिंग इफेक्ट कमी असेल, हीटिंग इफेक्ट कमी असेल म्हणजेच कूलिंग इफेक्ट आपल्याला तेवढ्या प्रमाणात द्यायची गरज नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी पॉवरवरती डिपेंड असतात. नेक्स्ट इज फ्लेक्झिबिलिटी, व्हॅल्यूइंग द डिझाईन फ्लेक्झिबिलिटी ऑफ अ डिस्ट्रीब्युटेड रिअल टाईम एम्बेडेड सिस्टीम. त्याचा ॲब्स्ट्रॅक्ट काय तर द नीड टू सपोर्ट फ्युचर रिक्वायरमेंट्स, adding flexibility into the design of a distributed real-time embedded system. The added flexibility allows the system to adapt the future requirements of the embedded system at minimal cost. म्हणजे सपोज आत्ता जी काही सिस्टीम आहे मला त्याच्यावरती काहीतरी अपग्रेडेशन करायचं आहे, तर ते अपग्रेडेशन जेव्हा मला आफ्टर 3 years और आफ्टर 4 years आफ्टर परचेसिंग द एम्बेडेड सिस्टीम असेल तर ते त्याच्यासाठी कोऑपरेट करणं गरजेचं आहे. म्हणजेच नवीन, आता सपोज मोबाईलचं उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या अँड्रॉईडला जे काय अपडेशन येतं, ओके, अपग्रेडेशन येतं, इन्स्टॉल करा म्हणून तुम्हाला जे काही नोटिफिकेशन येतं, तर ते इन्स्टॉल केल्यानंतर ठराविक फीचर्स मोबाईलचे चेंज झालेले असतात. म्हणजेच आपला जो काय हार्डवेअर आहे म्हणजे हँडसेट आहे तो त्या OS वरून जे काय ऑपरेशन करणार आहे तर त्याच्यावरती काय होतं, ते काही नवीन चेंजेस असणार आहेत ते
कोऑपरेट केले जातात ऑटोमॅटिकली. असं होतं का की इन्स्टॉल केल्यानंतर ठराविक ॲप्स ओपनच झालेले नाही आहेत? नाही, तर जे काय ॲप्लिकेशन्स आहेत तेच त्या ऑपरेटिंग सिस्टीमला काय करतात, कोऑपरेट करतात. म्हणजेच आपले डिव्हाइस काय आहेत, फ्लेक्झिबल आहेत फॉर अपग्रेडेशन. टाइम टू मार्केट, द अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड टू डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर द सिस्टीम टू द पॉईंट ऑफ द सिस्टीम कॅन बी सोल्ड टू कस्टमर. सपोज आत्ता रिक्वायरमेंट आहे आणि आपण 2 वर्षांनी ते प्रॉडक्ट जर आपण मार्केटमध्ये आणलं तर इट इज नॉट गुड थिंग. सो टाईम काय असला पाहिजे, कमी असला पाहिजे. मार्केटमध्ये आल्यानंतर कस्टमरपर्यंत ती सिस्टीम पोहोचण्यासाठीचा टाईम काय पाहिजे, कमी पाहिजे. आताचं जर ताजं आपण एक्झाम्पल घेतलं तर ड्यू टू कोविड कंडिशन्स आपण जे काय सॅनिटायझर मशीन वापरतो आहे, ॲटोमॅटिक सॅनिटायझर मशीन, तेच जर मार्केटमध्ये आफ्टर 2 इयर्स आले तर त्याला पर्चेसिंग मिळणार आहे का, तेवढं नाही. किंवा कस्टमरपर्यंत जरी ते पोहोचलं तरी तेवढी त्याची नीड असणार आहे का, नाही. सो टाईम टू मार्केट काय पाहिजे, ऑलवेज मॉडरेट पाहिजे. म्हणजे सिस्टीमची आता गरज आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचणं त्याच टाईममध्ये गरजेचं आहे. नेक्स्ट इज टाइम टू प्रोटोटाइप, the amount of time to build a working of the system which may be bigger or more expensive than the final system implementation but can be used to verify the system's usefulness and correctness and to refine the system functionality. आता प्रोटोटाइप म्हणजे काय, सुरुवातीपासून आपल्याला आयडिया मिळाल्यापासून आपण त्याचं पूर्णपणे वर्किंग करणं आणि ती मार्केटमध्ये आणणं, इवन which may be bigger or more expensive than the final system implementation but can be used to verify the system usefulness. सपोज आत्ता तुम्हाला एक सिस्टीम तुम्ही डिझाईन केलेली आहे, ती सिस्टीम डिझाईन करत करत त्याच्यामध्ये अपडेशन करत करत तुम्हाला अशी सिस्टीम फायनली मिळणार आहे की ज्याची कॉस्ट कमी आहे. ते तुमचं काय झालं, प्रोटोटाईप. म्हणजेच सुरुवातीपासून तुम्ही नवीन नवीन त्याच्यामध्ये अपडेशन करत गेल्यानंतर जी काय तुम्हाला फायनल सिस्टीम मिळणार आहे, तर टाईम टू प्रोटोटाईप म्हणजे हे सगळे चेंजेस करण्यासाठीचा जो वेळ आहे तो पण कमी असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, करेक्टनेस. आवर कॉन्फिडन्स दॅट we have implemented the system functionality correctly. We can check the functionality throughout the process of designing the system and we can insert test circuitry to check the manufacturing was correct. Correctness म्हणजे काय, the ability of the system to give the desired output. आपण जर सिस्टीम व्यवस्थित चेक करून दिली असेल तर आपल्याला कॉन्फिडन्स असतो की त्याच्यावरती येणारं जे रीडिंग आहे किंवा आउटपुट आहे ते करेक्ट असणार आहे. Question for you, enlist and explain the characteristics of embedded system. Thank you.